आपला हा 13वा अध्यायातला 11वा श्लोक सुरू आहे. क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग. किंवा धनंजया ओहळासी राणी आले जैसे पाणी एकाएकी. मागच्या वेळेला आपण वृद्धाप काळामध्ये काय घाई होते आणि कशी वेळ येते ती भोगासक्त असतो आणि लास्ट मोमेंट कधी येईल, कोणत्या मोमेंटला येईल हे सांगू नाही शकत. आणि ज्या स्थितीत आपण ज्या विचारात पेनड्राईव्ह मध्ये जे भरलेलं असेल असा हे दिलेला होता एक्झाम्पल. आणि एकदम फटकन ना प्रवास संपतो. इथला जर्नी आहे ना, हा जर्नी संपतो. आपल्याला पण होतं असं जर्नीत आपण मस्त गप्पा मारत असतो बरोबरच्या प्रवाशांबरोबर. अरे स्टेशन आलं पण, असं आपण म्हणतो आणि उतरून जातो. पण एवढ्या सहजपणे आपण आपल्या जीवन प्रवासाला घेत नाही. ही गंमत आहे. आपण मग त्याच्यावर जाताना उतरताना प्रवास संपवताना घाबरतो, प्रवास संपवताना रडायला येतं, प्रवास संपताना नको संपायला असे विचार येतात. आपण हे जर्नी करत असतो प्रवासाचा, म्हणजे ट्रेननी जाऊन एका ठिकाणी पोहोचायचा, तिथे मात्र आपल्याला एक्साइटमेंट असते की अरे स्टेशन कधी येतं आणि आपण डेस्टिनेशनला कधी पोहोचतो. मग असा फरक का, हा विचार करण्याचा भाग आहे आणि ह्याच्यावर प्रत्येकाने विचार केला पाहिजे आपण. की तो प्रवास संपतो तेव्हा आपण खूप खुश होतो आणि बरोबरच्या फॅमिली जे कोण असेल आपल्या बरोबर प्रवासात ट्रेनच्या डब्यामध्ये किंवा कारमध्ये किंवा कुठेही बसमध्ये आपण म्हणतो हा हा आमचं स्टेशन आलं, कळलंच नाही. आपण इतके रमलो गप्पांमध्ये, इतकी मजा आली प्रवासात, पण कळलंच नाही माझं स्टेशन कधी आलं. असं म्हणून हाय हॅलो करून टाटा बाय बाय करून आपण निघतो. पण खरंच आता ह्या सुचलेल्या उदाहरणावरनं खूप मोठं लर्निंग आहे की आपण इतकंच हॅपी रिलॅक्स आणि चिल असलं पाहिजे आपला प्रवास करताना. पण आपण ते करत नाही. जिथे तिथे आपण आपला हुक लावत राहतो, मुलांमध्ये, वस्तूंमध्ये, गोष्टींमध्ये, प्रसंगांमध्ये, फ्युचरमध्ये. फ्युचर खूप महत्वाचा पॉइंट आहे. फ्युचर फ्युचर कसं काय की मुलांच्या मुलांची लग्न व्हायची आहेत, त्यांचं जीवन फुलताना बघायचंय. आणखीन काय, कोणाला वाटतं नातवंड बघायचे, कोणाला वाटतं अमक्याचं अमकं व्हायचं ते बघायला पाहिजे. तर ते हुक्स आपण फ्युचर मध्ये लावतो आणि प्रेझेंट मध्ये पण अडकवतो. आणि पास्ट मध्ये तर अननोईंगली अडकलेले असतात, आपले हुक लावलेले असतात जे डेंजरस आहेत भयंकर. ते पास्ट मधले हुक काढून घेतले पाहिजेत आणि प्रेझेंट मध्ये जगलं पाहिजे. तर हे इतकं इझी आणि हॅपी आपण आपल्या जीवन प्रवासात नसतो. ऑल ऑफ सडन आपला स्टॉप येतो, आपल्याला उतरायचं वेळ येते, कदाचित आपण पटकन उतरले जातो धक्का देऊन बाहेर या जीवन प्रवासातनं. पण आपल्याला ऍक्सेप्टन्स नसतो. ती एक मूवी आहे, ती सगळ्यांनी नक्की बघा, नेटफ्लिक्सवर आहे, अवेलेबल आहे. एक आय थिंक जॅपनीज मूवी आहे, कोरियन मूवी आहे. मी सांगेन त्याचे डिटेल्स पाठवते मी आता ग्रुपमध्ये. ती मूवी इंग्लिश सबटायटल्स घेऊन बघा. त्याच्यामध्ये फायर फायटर असतो एक तरुण मुलगा. तो फायर फायटर काम करतानाच एका छोट्या मुलीला वाचवताना वरनं पडतो आणि तो मरतो. ती मुलगी वाचते कारण त्याने इतकं इतकं सुंदर प्रोटेक्शन देऊन तिला आगीतनं खिडकीतनं उडी मारतात ना तसं त्या करतो तो. पण तो जमिनीवर पडतो आणि त्याच्या छातीवरती छोटी मुलगी असते आणि तो मरतो. आणि सगळे एकदम त्याचे फ्रेंड्स धावत येतात आणि गंमत अशी होते की त्याला तो उभा असतो बाजूला, आपल्याला असं एकदम दाखवलंय की तो बाजूला उभा आहे आणि सगळे घोळका करून त्याचे फ्रेंड्स कलिग सगळे त्याला उठवत असतात की उठ उठ, अरे उठ, तू इतकंच नेहमी चांगलं काम करतो, नेहमी हे करतो. त्याला अप्रिशिएट करत असतात. आणि हा देहाच्या बाहेर दाखवला आणि त्याला कितीतरी वेळ कळतच नाही की आपण देहाच्या बाहेर आहोत आणि आपण हे काय बघतो. आणि त्याच्याबरोबर त्याचे गार्डियन एंजल्स उभे असतात, दोन पुरुष आणि एक बाई. तिघ जण असतात ते गार्डियन एंजल्स आणि ते घेऊन जायला आलेले असतात त्याला त्या डोअरकडे, मेन डोअरकडे, जिथून नरकाची किंवा याची प्राप्ती होते किंवा पुनर्जन्म म्हणजे आपण म्हणू देवाचन एक प्लेन. त्या डोअरला घेऊन जायला त्याचे गार्डियन एंजल्स तीन उभे असतात.
तर ते त्याला इतका शॉक बसतो आणि त्याला कळत नाही हे काय कसं म्हणजे हँडल करायचं. हे मी इथे उभा आहे आणि ते लोक त्या बॉडीला काय करतायत आणि माझी बॉडी तिथे का पडलेली आहे. आणि भयंकर त्याला मोठा शॉक बसतो या गोष्टीचा आणि तो अस्वस्थ होतो, धावायला लागतो. गार्डियन एंजल्स त्याला पकडतात, त्याला समजावतात, त्याला अंडरस्टँडिंग देतात की अरे बाबा, या ऍक्सिडेंटमध्ये तुझा अंत झाला अनएक्सपेक्टेडली. जे काम तू कायमच करत होतास पण ते यावेळेस गडबडलं आणि तुझा मृत्यू झालाय. मग भयंकर समजवल्यानंतर त्याला अवेअरनेस दिल्यानंतर तो जवळ जाऊन बघतो तर ते नाही, ती बॉडी काही उठत नाही. ते मित्र त्याचे उठवत असतात, बरंच काय काय करत असतात प्रोसेस, नाही उठत. मग ते त्याला तो असं मागे बघत बघत त्याला ते गार्डियन एंजल्स घेऊन जातात. आणि मग तिथून 7 डोअर्स ऑफ काय म्हणतात ना हे हेवन आणि हेल असे काही ते 7 डोअर्स येतात. तर ते तो पूर्ण जर्नी दाखवलाय त्याचा. आणि ते गार्डियन एंजल्स त्याला कसं प्रोटेक्ट करतात आणि त्यानं केलेलं कर्म हा अत्यंत आवश्यक, म्हणजे आजच्या आपल्या या अभ्यासाच्या स्टेजवर अत्यंत आवश्यक आहे बघण्यासारखा. प्रत्येकाने बघा, तो मूवी बघा ती. तर ते प्रत्येक ठिकाणी जे हेल्थचं डोअर येतं तिथे त्याचं पुण्यकर्म केलेलं असतं. कधी कधी त्याला आठवतं, कधी कधी त्याच्या गार्डियन एंजल्सना आठवतं की अरे तू हे केलेलं होतंस, तू हे चांगलं काम केलेलं होतंस. त्याच्या बाजूनी ते वकिली करतात त्या डोअरवर, तिथल्या किंग क्वीन जे कोण असतात त्या नरकाचे किंवा ह्याच्यातले लँड मधले. आणि तिथे ते फाईट करतात, त्याच्यासाठी लढतात, त्याच्यासाठी भांडतात की यांनी एवढं चांगलं काम केलं. आणि प्रत्येक डोअर तो लकीली क्रॉस करतो आणि त्याला देवाच्या एक प्लेन पर्यंत पोहोचतो आणि त्याला परमिशन मिळते की तो पुन्हा बर्थ घेऊ शकेल. अशी ती पूर्ण स्टोरी आहे आणि खूप लर्निंग आहे त्याच्यामध्ये. तर ऍक्च्युली माहिती आहे, अगदी असंच होतं, सेम असं होतं. जेव्हा मृत्यू येतो तेव्हा एकदम फटकन म्हणजे असं जर्क बसतो सोलला. आणि सोलला जर्क बसल्यानंतर त्याला कितीतरी वेळ कळत नाही काय झालं, कारण तो देहाच्या वर असतो आणि तो सगळं बघत असतो आपल्या माणसांना आणि बोलायचा कम्युनिकेट करायचा प्रयत्न करत असतो की अरे रडू नका, मी इथेच आहे, मी इथेच आहे. पण त्यांना त्यांना कुठे दिसतंय, त्यांना तर बॉडी दिसते ज्याच्यात जीव नाहीये, ज्याच्यात आत्मा नाहीये, जे सजीव नाहीये. आणि त्यामुळे त्याला जो शॉक बसतो त्या सोलला, त्या इनकार्नेटेड सोल जो बाहेर आलेला आहे आता, त्याला शॉक बसतो. आणि मग तो बराच वेळ त्याचं पर्जिंग म्हणतात त्याला, पर्जिंग प्रोसेस. पर्जिंग म्हणजे सगळ्या जीवनभराच्या कर्मांचा चित्रपट डोळ्यासमोरनं फिरवला जातो. भराभर भराभर याच्याबरोबर हे केलं, याच्याबरोबर अख्खी मूवी फिरवतं त्याच्यासमोर. आणि ते 3 दिवस जे कर्मकांड आपल्याकडे होतात मृत्यूनंतर, तोपर्यंत तो आत्मा तिथेच असतो, तो गेलेला नसतो. आणि मग त्या पर्टिक्युलर डे नंतर तो तिथून मूव्ह करतो. त्याला घेऊन जायला गार्डियन एंजल्स येतात, प्रत्येकाला येतात. आता मध्ये मी एका पुस्तकात वाचलं की जेव्हा सुसायडल डेथ असते किंवा ऍक्सिडेंटल डेथ असते, ती प्लॅनच्या अनप्लॅन्ड डेथ होते. तर त्यावेळेला म्हणे, म्हणजे मी ते वाचलं ते सांगते, आता मला इतकं माहिती नाही पण जे वाचलं ते कदाचित खरंच असेल, कारण खूप व्हॅलिड ह्याच्यामध्ये रेफरन्सेस मध्ये मी वाचलं ते. तर मला आता पुस्तकाचं नाव पण नाही आठवत आहे. पण मी वाचलं होतं की ऍक्सिडेंटल आणि सुसायडल डेथ मध्ये अचानक मृत्यू आल्यामुळे ते आत्माला घ्यायला गार्डियन एंजल्स येत नाहीत, कारण तो टाइम ठरलेला नाही ना. त्यांना माहिती नाहीये की हा जग सोडणार आहे. आणि त्यामुळे तो सोल त्याचे गार्डियन एंजल्स ठरलेल्या वेळेलाच येतं, जेव्हा त्याचा मृत्यू ठरलेला असतो खरा. आणि त्यावेळेला येतात, तोपर्यंत त्याला थांबावं लागतं. मग कधी कधी तो भटकत राहतो. मग डिपेंड करतं की तो सोल काय टेंडन्सीचा आहे, ओरिजिन ओरिजिन त्याची टेंडन्सी काय. प्रत्येक सोलची एक टेंडन्सी असते. मागे मी बोलले होते याच्यावर की काही खूप प्रेमळ असतात, खूप सर्व्हिस म्हणजे सेवाभावाच्या वृत्ती त्याच्यामध्ये सोलमध्ये
आपोआपच म्हणजे असतातच अनंत जन्मापासून कदाचित ती टेंडन्सी बनलेली असते. तर त्यामुळे कदाचित ते तसे असतात. मग ते इकडे तिकडे भटकत नाहीत वेड्यासारखे भूत बनून. मग ते कुठेतरी सर्व्हिसमध्ये कोणी रस्त्याने कोणाला तरी काहीतरी होत आहे तर पटकन त्याला जाऊन वाचवतील किंवा अशा टाईपची कामं करतात. म्हणजे ते भटकत असतात पण भटकताना ते सेवाच करत राहतात आपली वेळ येईपर्यंत. काही जे पीडा देणारे असतात ते दुसऱ्यांना पीडत बसतात. आणखीन काही असतात तर ते ब्लॅक मॅजिक आणि अशा टाईपच्या एनर्जीज मध्ये फसतात आणि मग त्यांना युज केलं जातं. हे पण आहे. ते त्यांचं बॅड लक. असं खूप आहे म्हणजे काय आता डिस्कस करायचं तर विषय फार हा मोठा आहे. पण असं सगळं होतं. तर त्यामुळे जन्म हा अत्यंत महत्वाचा आहे आणि तो काहीतरी पर्टिक्युलर पर्पज घेऊन आलेलो आहोत. तो पूर्ण झाल्यानंतर वापसीची तयारी आपण आपोआपच केली पाहिजे आणि यासाठी वानप्रस्थाश्रम दिलेला होता आपल्याला. आपल्या शास्त्रामध्ये आपल्या वेदिक टीचिंग्स मध्ये आयुष्यभर तुम्ही प्रपंचात राहा असं म्हटलेलं नाहीये. वानप्रस्थाश्रम दिलेला आहे. आणि मग वनात गेल्यानंतर काय तुम्हाला काय तिथे फॅसिलिटीज नाही आहेत ना. अत्यंत सिंपल राहावं लागतं, साधं फूड खावं लागतं. मसाला पाहिजे, मिरची पाहिजे, तिखट मीठ पाहिजे, तेलाचं तळलेलं पाहिजे, हे काही तिथे असणार नाहीये वानप्रस्थाश्रमात. आणि म्हणून हा कॉन्सेप्ट आहे की सगळ्यातनं हळूहळू ग्रॅज्युअली ऑल सेन्सरी ऑर्गन्सना रिटायरमेंट देण्याचं अंडरस्टँडिंग लेवलवर ऍक्सेप्टन्स तो तो तिथे अभ्यास होतो वानप्रस्थाश्रमात. आणि मग तिथे माणसाची तयारी होते आणि वानप्रस्थाश्रमात काही नुसतं ढगाकडे झाडांकडे बघत बसायचे नाही. मग तिथे आध्यात्मिक अभ्यास आणि मग त्या कुटीरमध्ये राहून आध्यात्मिक अभ्यास करून ध्यान करणं, एकदा जेवणं किंवा काय म्हणजे संन्यासासारखं किंवा वेगळ्या पद्धतीचं स्पिरिच्युअल लाईफ तिथे जगलं जायचं. आणि मग असं करून करून मग देहत्याग. इतकी सुंदर हे दिलेली आहे आपल्याला तयार करून म्हणजे काय म्हणतात ना पूर्ण सिलेबस दिलेला आहे जगायचं कसं. पण आजकाल तसं दिसत नाही. घरात नातवंडात त्याच्यात त्याच्यात पूर्ण हऱ्याभऱ्या दुनियेमध्ये माणसं जीव सोडतात आणि मग ते लटकतात तिथेच कारण त्यांना वासना संपलेल्या नसतात. याचं हे बघायचंय त्याचं ते बघायचंय. म्हणजे फार विचित्र आहे आणि फार भयंकर आहे विचार केला तर. तर म्हणून मागच्या श्लोकामध्ये मागच्या सेशनला आपण जे डिस्कस केलं होतं की आवर्त आलं पाहिजे आपल्याला. आपला प्रवास आवर्त घ्यायला आलं पाहिजे. जसं आपण आपलं स्टेशन येतं त्यातला जर्नीतलाच अजून एक पॉइंट. जेव्हा स्टेशन येणार असतं आपले घरातले मोठे असतात ते सांगतात चला चला आपण जे काय बाहेर काढलंय काय मोबाईलचे चार्जर आहे ते किंवा उशा पांघरुण जरा भराभरा सगळं आपण बॅग लावतो चेन भरतो सगळं सामान आणि आपण रेडी होतो उतरण्यासाठी. आपण प्रवासातनं गाडीतनं व्हेकल मधनं उतरण्यासाठी आपण तयार होऊन दरवाजात उभे राहतो. दिस इज वानप्रस्थाश्रम. सगळं आपला गाशा गुंडाळून आपण खाकेत बांधून आपण तयार असतो की कधी स्टेशनला गाडी थांबते आणि मी उतरतो. पण आता तसं नाही होत. गाडी चालते चालते त्याच्यात एकदम धक्का देऊन उतरवलं जातं. असं त्या माणसासाठी होतं. खरं तसं नसतं. ठरलेल्या वेळेला माणूस जातो पण तो इतका बिझी असतो स्वतःला एंगेज करून ठेवलेलं असतं त्यांनी प्रपंचामध्ये दुसऱ्यांच्या प्रपंचात. आपला नाही, दुसऱ्यांचा, मुलांचा, सुनांचा, जावयांचा, नातवंडांचा, त्यांच्या प्रपंचात, शेजाऱ्या पाजाऱ्यांचा, समाजाचा. त्याच्यात गुंतवलेलं इतकं असतं की धक्का कधी लागला आणि स्टेशनवर कधी उतरलो कळतच नाही. आणि म्हणून ही वेळ येऊ नये. जे अभ्यासक आहेत जे आध्यात्मिक प्रवृत्तीची माणसं आहेत त्यांना हा धक्का लागू नये यासाठी हा अभ्यास असतो की आपलं आपण तयारी करायची आणि कधी दरवाजा उघडला गाडी थांबली की उतरला सहज उतरता आलं पाहिजे. सहज. हे खूप आवश्यक आहे. आणि म्हणून मागच्या वेळेला आपण त्याच्यावर चर्चा केलेली होती त्या पद्धतीनं की हळूहळू आपण आवर्त घेतलं पाहिजे पुढचा विचार करून. आणि पुढचा म्हणजे काय स्टेशन यायचं किंवा धनंजया ओहळासी राणी
आले जैसे पाणी एकाएकी मत्त महिषांचे मातले की झुंज तैसा चढे माझ तारुण्याचा परी शरीराची होऊन या जीज ओसरेल तेज वृद्धपणी कापरे सुटेल क्षीण मस्तकास पिकतील केस दाढीचेही नन्नाचाच पाढा गिरविल जाण हलोनिया मान लटलटा. हे तारुण्याची मस्ती उतरल्यानंतर काय अवस्था होते या शरीराची आणि या व्हेइकलची आणि त्यातल्या एक एक पार्टिकलची, त्याचं त्यांनी विश्लेषण दिलेलं आहे इथे. परी हे आधीच चिंती ना जो काही वाढवित जाई मायामू आदळेल उरी पुढील जोवरी कळेना तोवरी आंधळ्यासी किंवा सुखे जैसा आळशी तो लोळे जरी गेले डोळे चिकटोन तैसा जो पुढील वार्धक्य न देखे घेता भोग सुखे तारुण्यात पार्था मूर्तिमंत अज्ञान तो साच संशय नाहीच तिळ मात्र. हे सगळं अज्ञानाचं लक्षण आहे की ज्याला समजतच नाहीये थांबायचं कुठे, ज्याला लक्षणच समजून नाही राहिलीत की आपली पूर्वीची अवस्था काय होती, आता आपण कसे लुळं पडलेलं आहे सगळं शरीर, सगळ्यातलं तेज गेलेलं आहे, डोळ्यातलं तेज गेलेलं आहे, शरीरातल्या अवयवांचं गेलेलं आहे, शरीरातल्या इंद्रियांचं गेलेलं आहे, स्किन लुळी पडलेली आहे. हे समजतच नाही. तोच आवेश, तोच स्वभावातला ताठरपणा, तोच अहंकार, हे सगळं तसंच घेऊन तो जगत असतो आणि हे मूर्तिमंत अज्ञान आहे, यात तीळ मात्र संशय नाही, असं परमात्मा श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतोय. दुर्बळ अपंग दृष्टी पडे जरी गर्वे त्याचा करी उपहास परी म्हणे ना जो माझी ही ऐसीच पुढे दशासाच होईल गा मृत्यूची जी खूण ऐसे वृद्धपण शरीरी दर्शन जरी त्याचे तरी तारुण्याची फिटेनाच भ्रांती तोची साच मूर्ती अज्ञानाची. आता मुख्य मुख्य लक्षणे आणि धनंजय ऐक सांगू तुझं. आणखीन लक्षणं सांगतायत ते आता. आला वाघाची या रानातुनी पोळ दैवे कैक वेळ चरोनिया. पोळ म्हणजे बैल, मोकाट सुटलेला. म्हणून त्या ठाई धरोनी विश्वास पुन्हा चरायास धावे जैसा किंवा एक वेळ सर्पबिळातून काढिली ओढून धनराशी म्हणून या कोणी होऊनी नास्तिक ओढाया आणिक पाहे जैसा तैसे निरंतर आपुले शरीर निरोगी साचार राहील हे ऐसा भरवसा बांधून या चित्ती बाळगी नाक्षिती रोगाची जो क्षुद्र शत्रू निद्रादीन ऐसे विलोकून म्हणे जो संपूर्ण गेले वैर. विलोकून म्हणजे पाहून. शत्रू निद्राधीन ऐसे विलोकून म्हणे जो संपूर्ण गेले वैर तयाचा विनाश ओढवला निका पुत्र पौत्रादिका समवेत तैसे खाणे पिणे झोपणे समस्त चाले यथास्थित जोवरी गा. म्हणजे जे काय अल्टिमेटली याचा अर्थ असा आहे, जे भ्रमात जगतात, शत्रू निद्रेत आहे असं समजून आपलं वैर संपलं असं समजून जो बिहेव करेल तो वेडा झाला ना. मग म्हणजे काय की आपल्या भ्रमातच राहणं, सत्याची जाणीव न करून घेणं, ऍक्सेप्टन्स न ठेवणं, हे अत्यंत भयंकर असं अज्ञानाचं लक्षण आहे. तैसे खाणे पिणे झोपणे समस्त चाले यथास्थित जोवरी गा. जोवरी आरोग्य नांदते शरीरी करी ना तो वरी व्याधी चिंता. शरीर चालतंय ना, आम्हाला रोग नाही हो, आम्ही व्यवस्थित गोड बीड खाऊ शकतो, आम्हाला काही रोग नाही, थांबायचं कुठे माहिती नाही. दारा पुत्र वित्त जोडली समस्त म्हणून उन्मत्त होय जो का वियोगे तत्काळ परिजे घडेल दुःख ते पुढील देखे ना जो जाण धरून धनुर्धरा अज्ञानी तो पुरा ऐसी चिन्हे घरा आली ज्याच्या म्हणे तो आणि तो ही पार्था अज्ञानीच जाण जयाचे वर्तन स्वैर असे धन यौवनाच्या धुंदी माझी पाही सेव्या सेव्य काही पाहे ना जो करू नये ते आवडीने करी मनी गोष्टी धरी असंभाव्य ज्याची मती चिंतू नये ते रिघू नये तेथे रिघे जो का अंगे मने जेथे स्पर्शू नये असाच भिडोनी तेथेच राहे जो का आणि मागू लागे घेऊ नये तेथे जाऊ नये तेथे जाय जो का
पाहू न येते ते पाहता चूक होय, न खावे ते खाय आवडीने. आता सहज एक म्हणजे हे सगळं ह्या एक 8-10 लाईनी वाचून मला एक सिच्युएशन आठवते जी कॉमनली मी बघितली आहे, म्हणजे बायकांमध्ये आणि ऐकलेली आहे अशी, कुठे मैत्रिणी म्हणा किंवा कुठे कलिग्स किंवा कंप्लेंट. जेव्हा लग्न होतं मुलगा मुलगीचं, त्यांचं यौवन आहे ना, त्यांचा टाइम आहे म्हणतो आपण, यौवन म्हणण्यापेक्षा त्यांचा टाइम आहे प्रपंच करायचा, त्याच्यामध्ये लुडबुड करतात म्हातारे. मग त्यांची कंप्लेंट असते सुनांची, की आता ह्यांचं काय मध्ये, आम्हाला पिक्चरला जायचंय, आई बाबा सगळ्यांची वरात घेऊन जायची. का? तर इम्पॉर्टन्स कमी नाही झाला पाहिजे, मान अपमान. अरे पण थांबायचं कुठे? त्यांनी नाही बघायला मिळाला, त्यांचं नाही झालं, नवरा वाईट होता, सासूचं मन भरलं नाही, म्हणून आता भरा, आता मुलाच्या संसारात भरा. हे आहे अत्यंत मोठा मूर्खपणा. पण चाललंय आज समाजात ते, आणि मुलं कौतुक करतातही या गोष्टीचं. आई या भावनेनं, आई ही आई असली तरी विवेक तिथे हवा, प्रत्येक व्यक्तीत हवा, प्रत्येक नात्यात हवा, प्रत्येक संबंधात हवा, प्रत्येक स्टेज मध्ये हवा. पण ते खूप खेचलं जातं, खूप पोड कौतुक होतं, खूप 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 लाड 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 लाड, म्हणजे अगदी नकोसं होतं बघताना. हे खूप आपल्याला समाजात भयंकर बघायला मिळतं. त्या व्यक्तीला थांबायचं कुठे माहिती नाही, म्हणून सोबतची व्यक्ती ही त्याला फुल सपोर्ट करत राहते. मग मन भरणार कधी, हा माझा प्रश्न आहे, आणि कदाचित त्या संतांचा पण असेल. भरणार कधी? कधीच नाही भरणार. ते वाळवंटासारखं आहे मग ते, ज्याला मिळालं नाही ना त्याचं मन कधी भरत नाही, आणि तो असा उपाशी सारखा असतो. ते किती पाणी टाका ते कोरडच दिसणार. अशाच वृत्तींमुळे अनंत प्रपंचांमध्ये संसारांमध्ये आग लागलेली आपल्याला दिसते, आणि नष्ट झालेले दिसतात. सुख नष्ट झालेलं दिसतं, आनंद नष्ट झालेला दिसतो तिथला, समाधान नष्ट झालेलं दिसतं, केवळ ह्या वृत्तींमुळे. सगळीकडे बरोबर जायचं, सगळीकडे एन्जॉय करायचं, हा एक ट्रेंड आहे. पण आता तो कुठेतरी बदललाय. आता म्हातारे म्हातारे आपला ट्रेंड चालवतात वेगळा, तरुण तरुण चालवतात. पण म्हणून काही ही इथली लिहिलेली परिस्थिती बदललेली नाही आहे. देर इज देन कॉम्पिटिशन, की तुम्ही कुठे चाललाय, आम्ही इकडे चाललो. मग आता कुठे चाललाय, आम्ही हे करायला चाललो. आता सध्या ती कॉम्पिटिशन मार्केटमध्ये समाजाच्या. पण हे हे सगळं ह्या या लिहिलेल्या याच्याच्या प्रमाणे आहे. हे काही आपल्या शास्त्रांनी सांगून दिलेल्या पद्धतीप्रमाणे आपण नाही जगत. अशी गंमत आहे. पुन्हा तारुण्य येतं, म्हातारपणी. पाहू नये येते ते पाहता जो होय, न खावे ते खाय आवडीने. नाचरावा तोची आचरे जो मार्ग, धरू नये संग तोची धरी. आपला संबंध असू नये जेथे, चिकटोनी तेथे राहे जो का. ऐकू नये कानी तेथेची जो ऐके, बोलू नये मुखे तेथे बोले. हेच करतायत सध्या जनता सगळी, तेच, त्याच्यात आनंद काय बोलायचं. परी घडतील दोष जे साचार, तयांचा विचार करी ना जो. मना इंद्रियांसी रुचेल ते घेई, कृत्याकृत्य काही पाहे ना जो. करावे म्हणून करी भलतेच, पुढील काहीच देखे ना जो. पापाचा विचार आणि ना जो मना, दुस्सह यातना नरकीच्या. मग नंतर वाट लागते. बघायला कोण जातय? शहाणपण येत नाही. पुन्हा ते नरकाच्या दुःख यातना, पोळणं, आगीत ढकलणं सगळं अनुभवतो. पुन्हा प्रार्थना करतो, माझं चुकलं चुकलं चुकलं, आता मी नाही करणार, मला चांगला जन्म दे. आणि मग पुन्हा पोटामध्ये सोहम सोहम सोहम, माझं चुकलं, मला सगळं लक्षात आहे, मी कोण आहे कोण आहे करत, लागला प्रकृतीचा स्पर्श बाहेर येता की पुन्हा मी कोण, माझं नाव हे, मला हे आवडतं आणि मी हे करणार, ह्या प्रवृत्तीनं पुन्हा जीव जगायला लागतो. ही सायकल थांबणार कधी, हा मोठा प्रश्न आहे.
परमात्म्याची कृपा होते त्या क्षणाला तो तुमचा योग येतो आणि आपल्याला अभ्यास करायचा योग येऊन काहीतरी समोर ठेवलं जातं जिथे विचार करण्यास आत्मा प्रवृत्त होतो आणि ती आहे मुमुक्षु अवस्था. पापाचा विचार आणि ना जो मना दुस्सह यातना नरकीच्या तयाचा आश्रय घेऊन अज्ञान बलाढ्य होऊन राहे जगी. मग सज्ञानाच्या संगे झोंबू पाहे परी किरीटी हे असो आता. लक्षणे आणिक सांगेन मी येथ जेणे ते यथार्थ जाणवेल. नवसुगंधित परागाचे ठाई भ्रमरीती होई दुग्ध जैसी. तैसा गृहाधिक परिवारी पाही गुंतोनिया राही माया ज्याची. किंवा साखरेच्या राशीवरी जैसी वैसली ती माशी उठेची ना. स्त्रियेची अठाई तैशा परिचित्त जाहले आसक्त जयाचे गा. बेडूक तो जैसा सोडी ना कुपास अडकला डास शेंबुडात. हाय हाय, इतकी घाण अवस्था आहे. एकमेकांना सोडायला माणसं तयार होत नाहीत. शरीरातच बघतात ही बायको हा नवरा अधिकार आहे. मी लग्न करून आणलेलं आहे, मी सांगणार ते काम करायचं. सर्व फार वाईट आहे. आत्मभूमिकेत जेव्हा आपण बघायला लागतो तेव्हा सर्व वृत्ती पालटते आणि सर्व विचार बदलतात आणि बघण्याचा दृष्टिकोन, परिवारातल्या लोकांकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि समाजाकडे बघायचा दृष्टिकोन, बाहेरच्या घटकांकडे बघायचा दृष्टिकोन पूर्णतया बदलतो. किंवा घनदाट कर्दमात जैसे ऋतोनिया बैसे गुरढोर गुरुढोर तैसे घरातून जीवे मने प्राणे नाहीच निघणे जया लागी. गेला जीव तरी सोडीना सदन भुजंग होऊन राहे तेथे. असे आहेत आत्मे की जे शरीर सोडल्यानंतर तिथेच अडकून राहतात, सोडत नाहीत. वास्तू सोडत नाहीत, प्रॉपर्टी सोडत नाहीत, दागदागिना सोडत नाही. आणि म्हणून म्हणून आता आपल्याला कळणार कसं की कोण निघून गेलाय आणि कोण राहिलंय तिथेच अदृश्य रूपामध्ये, हे कसं कळणार? त्यासाठी ना स्वतःला वाचवायचं असेल तर एकमेव सोल्युशन आहे, एकमेव सोल्युशन. काहीही घ्यायचं नाही, कोणाचंही काहीही घ्यायचं नाही. अगदी छोटूस कणभर सुद्धा वस्तू, पैसे, प्रॉपर्टी, कपडे, दागिने घ्यायचे नाहीत. जेवढं आपण कमवलं, जे आपलं म्हणून आहे ते वापरायचं, बाकी कोणाचंही घ्यायचं नाही. अगदी माता पित्यांकडून, सासू सासऱ्यांपासून, नवऱ्यापासूनही म्हणू शकेल मी, घ्यायचं नाही. कधी कधी ते सुद्धा बंधनकारक होत. आपलं आहे तेवढ्याच सुखाने, समाधानाने, शांतीनं आणि आनंदाने जगायचं. आनंद महत्वाचा. जेवढं आपण दुसऱ्याकडनं घेतो त्याच्यात वासनांचा प्रवेश झालेला असतो आणि वासना आपल्याला कर्मबंधनात अडकवतात. आणि म्हणून कुठल्याही गोष्टी घेऊ नयेत. वडिलोपार्जित आहेत, आमच्या आलेल्या आहेत, वाटून टाकाव्यात, दान कराव्यात, घेऊ नये. कारण ती वास्तू आपल्या आत्म्याला बांधून ठेवते आणि त्याच्या संबंधातच परत 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 जन्म येत राहतात. त्याच आत्म्यांशी संबंधित जन्म येत राहतात आणि म्हणून ते घ्यायचं नाही. याच्या मागे खूप मोठी अभ्यासाचा भाग आहे हा. फार वाईट आहे. आणि यातनं सुटायचं असेल कर्मबंधनातनं तर कोणाकडनं तिळभर सुद्धा काही घेऊ नये. श्रम सुद्धा घ्यायचे नाहीत, लगेच रिटर्न करायचं. काय, कशा स्वरूपात? इंटेन्शन ठेवायचं बरोबर. समोरचा काहीतरी येतो अपेक्षेने आणि त्याला आपल्याकडनं मदत होते. कधीच नाही ठेवायचं. म्हणजे माझा अनुभव हा आहे, मी जर एखाद्या मैत्रिणीकडनं काय समजा कधी बरं नाही अगदीच खूप जास्त तर मी हिलिंग घेतली, तर आयदर ती पेड करायची म्हणजे पेमेंट द्यायचं. आयदर असं होतं की नेक्स्ट टाइम जर पेड नसेल, प्रत्येक जण काही असं नातं आपलं नसतं, पण कधी कधी असं होतं की लगेचच त्या व्यक्तीला गरज लागते आणि ते रिटर्न होतं. अनेकदा असं झालेलं आहे.
काहीही कोणाचंही काही डोक्यावर घ्यायचंच नाही. फार ह्याला सतर्क असणं आणि हा हा एक वेगळा अवेअरनेसचा भाग आहे, की आपल्याला सोलला अवेअरनेस, की आपण काय काय केलं जन्माला आल्यापासून, कोणाकोणाचे उपकार घेतले. मागे मी सांगितलं होतं, पण अजून एक कर्माचं काहीतरी चॅप्टर म्हणजे डिस्कशन केलं होतं, स्पेशल सेशन होतं, की आई वडील घेतात आणि मग मुलांना फेडायला लावतात, की तू त्यांचं करा, तुम्ही त्यांचं करा. तसं नाहीये ते. आपण केलं तर आपण द्यायचं, आणि इंटेन्शन ठेवलं तर संपतं पण. आपण जर इंटेन्शन हे ठेवलं, आत्मा फार जबरदस्त पॉवरफुल आहे. सन एनर्जी, डायरेक्ट सूर्य, सोलर गॉड, आत्मा आपला आपला प्रत्येकाचा इंडिव्हिज्युअल सोल, प्रत्येकाचा सूर्य आहे तो. तर त्यांनी त्याला जर इंटेन्शन प्युअर ठेवलं त्यांनी, की मला माझ्यावर कोणाचं हे राहू नाहीये बाबा, मी सगळं रिटर्न करून फ्री होऊन इथनं निघेन, असं तू कर, तर बरोबर अशा गोष्टी घडतील, की तुम्ही रिकाम्या हाताने, जसे रिकामे आलात तसं रिकामं जायचं. हे पॉसिबल आहे, पण तेवढं इंटेन्शन, प्युरिटी, माइंडसेट तेवढा उच्च प्रतीचा व्हायला आवश्यक आहे. आणि त्याच्यासाठी विवेक. प्रियासी आलिंगी तरुणांगी जैसी, घरावरी तैसी प्रीती ज्याची. किती किती ह्यांनी वर्णन केलंय, म्हणजे अगदी आपल्याला सुद्धा घाण वाटेल, की अरे अरे, मी कधी एकदा सोडते हे सगळं. असं प्रत्येकाला वाटेल, ज्याला मुमुक्षु अवस्था आली किंवा त्याच्या पुढची अवस्था आलेली आहे आणि गोडी लागलेली आहे या मार्गाची, आत्म्याच्या उन्नतीची. त्याला अगदी नकोस वाटेल हे सगळं. आणि हे संत मुद्दामून वर्णन करतात बरं का असं. कारण का, त्यांना त्यांना अपेक्षित असलेल्या सोलना पर्यंत ते पोचवायचं आहे. आणि म्हणून ती तशी भाषा आहे. दासबोधामध्ये अशीच भाषा आहे, कदाचित ह्याच्यापेक्षा जबरदस्त तळपती भाषा. प्रियासी आलिंगी तरुणांगी जैसी, घरावरी तैसी प्रीती द्यायची. मेळवाया मध जैसी मधमाशी, नाना कष्ट सोशी दिन रात. तैसी नानाविध संकटे सोसून करी संरक्षण घराचे जो. वृद्धपणी झाले कुलते एक, तयाचे कौतुक माय बापा. तैशा परिप्रीती तैशीच ती आस्था, घरीदारी पार्था असे ज्याची. प्रत्येक घरादारात यायचंय म्हणतात. माझी माझी ऐसे स्त्रियेसी जो म्हणे, तिज विण नेणे तुझे काही. ज्ञानी आचे चित्त ब्रह्मी होता लीन, कर्मी उदासीन राहे जैसा. तैसा जीवे भावे स्त्री देही रंगोन, विसरे जो भान कर्तव्याचे. आता कर्तव्य कुठलं? आत्म्याचं कर्तव्य. कर्तव्य शरीराचं संपलेलं आहे ना, वृद्धापकाळातलं भाग लिहिलेला आहे हा. मग तिथे पत्नी धर्म, पती धर्म संपलेला आहे. कारण अगदी शेवटच्या फ्यू इयर्स मध्ये आपण जगतोय, फ्यू लिटल टाइम मध्ये. तिथे कर्तव्य हे आत्म्याचं कर्तव्य असतं, देहाचं कर्तव्य उरत नाही. देहाचं कर्तव्य पूर्ण झालंय. आता फक्त आपण टाइम काय करतोय, स्पेंड करतोय, वेट करतोय. गाडी कधी, स्टेशन कधी येत आहे. मागचं स्टेशन गेल्यानंतर शेवटच्या स्टेशनाला मध्ये गाडी धावत असते ना, तो हा टाइम असतो. त्याच्यात कर्तव्य फक्त आत्म्याचं असतं. नाही जया लाज देखे ना जो हानी, ऐके ना जो कानी लोकनिंदा. काया वचा मने स्त्रियेची अठाई, जडोनी जो राही परिपूर्ण. स्त्रियेसी आपुले मानोनी दैवत, नित्य आराधित तियेसीच. स्त्रियेची या छंदे भुलोनी जो नाचे, जणू गारुड्याचे माकडची. दी लाज वाटेल असं वर्णन केलेलं आहे सुंदररित्या. शिणोनी कृपण वाढवितो धन, दुखोबोनी जन इष्टमित्र. तैसी कुटुंबाची करोनी वंचना, काहीच ना करी ना दान पुण्य. वंचना म्हणजे फसवणूक. परिस्त्रिये लागी सर्वस्व अर्पण, पडू ने दिन्यून काही एक. वाहोनिया नाम मात्र गंधाक्षत, करी समजूत देवतांची. वंचितो गुरु ते देवोनिया थापा, दावी माप माय बापा दरिद्रता. परिस्त्रियेसाठी सर्व भोगेश्वर्य, मिळविता होय नाना परी. दिसेल जी वस्तू चांगली म्हणून, देई ती आणून स्त्रियेसीच. भजे तियेसीच लावणीय चित्त, भावे जैसा भक्त दैवतासी.
जे जे काही साच मौल्यवान चोख ते ते अर्पी देख स्त्रियेसीच. परी आणि कांसी अन्न वस्त्र तेही मिळे किंवा नाही देखे नाही. आता आता हे लिहिलंय पुरुषाच्या बाजूने लिहिल्यासारखं लिहिलंय बरं का. पण ज्या स्त्रिया असतात त्यांनी आपण अशी स्त्री आहोत का आणि आपण करतो का असा विचार लग्नाच्या आधी केला तर फार उत्तम आहे. त्यांनी दिशा बदलते पूर्ण प्रपंचाची. आपल्या जोडीदाराला शब्दात आणि काही गोष्टींमध्ये अडकवून जी कामं करवून घेण्याचा प्रकार होतो तो दुसऱ्या बाजूनं म्हणजे मी सांगते हा इथे हा पुरुषाच्या बाजूनं. मग पण दरवेळेस पुरुषच हे असतो का दोषी असतो का हा विचार करण्याचा बात आहे. असं नसतं. कधी कधी पुरुष बाहेर असतात म्हणजे प्रपंचाच्या बाहेर असतात. ते विवेकी असतात. ते वेगळ्या प्रकारचे असतात. पण मग तिथे स्त्रिया एक्झॅक्टली उलट काम करतात. मग तिथे स्त्रीनी विचार केला पाहिजे आपण कशी स्त्री आहोत. आपण जर प्रपंचात नवऱ्याला फसवणारी स्त्री आहोत तर आपलं स्त्री कर्तव्य चुकीच्या पद्धतीनं होत आहे. हा त्याचा अर्थ आहे. स्त्री असलं म्हणून अडकवलं नाही पाहिजे पुरुषाला. तिनं त्याला परमार्थाचाच मार्ग पत्नी म्हणून दाखवला पाहिजे. आपण ऋषीमुनींना बघितलं. ऋषी पत्नी काय करायच्या अपोजिट डिरेक्शनने चालत नव्हत्या. त्या पतीच्या पातनीच चालून उलट त्यांना मोटिवेट करायच्या की तुम्ही तुमचं तपस्या करा, तुम्ही तुमची साधना करा, मागे वळून माझ्याकडे बघू नका, मागे वळून माझी चिंता करू नका. त्या एकट्या राहायच्या. एकट्या कुटीरमध्ये स्वतः त्या राहायच्या आणि त्यांचं पातिव्रत्याचं सामर्थ्य इतकं असायचं की त्यांना कोणी टच पण नाही करू शकत. त्यामुळे भीती ही नसायचीच. त्याही तेवढ्याच पतिव्रता. हे सगळं ना प्युरिटी प्युरिटी ही आत्म्याच्या क्वालिटीनी येते. काय क्वालिटीच्या वासना आपण कॅरी करतो त्याच्यावर आपलं काय म्हणतो शुद्धी शुद्धी ही आत्म्याची आणि शरीराची त्याच्यावर डिपेंड करते. स्त्री एकटी राहू शकते जर ती पतिव्रता आणि सामर्थ्यवान आणि प्रचंड पॉवरफुल असते तेव्हा. तिनं तेवढ्यासाठी नवऱ्याला अडकवण्याचा काही संबंध येत नाही. आणि म्हणून त्या स्त्रिया ज्या ऋषीमुनी पत्नी होत्या ऋषी पत्नी होत्या त्या पतीला मोटिवेट करायच्या की तुम्ही करा तुमची साधना, तुमची तपस्या पूर्ण करा. हे असं वागणं तिथे नसायचं आणि त्याचे रिझल्टही फार वेगळे होते त्यामुळे. आणि आजच्या या पद्धतीचे जीवनाचे रिझल्ट फार वेगळे आहेत. तेच तेच अरे कितीतरी गोष्टी लोकांचं मी ऐकलंय. तेच 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 नवरा बायको परत परत येतात. कपल तेच कपल एव्हरी बर्थ मध्ये एव्हरी लाईफ मध्ये येतात बरं असे तेच नवरा बायको. आणि इथे आपण 7 जन्माच्या कसमा पण खातो ना ते वडाला हे करून पूजा करून 7 जन्म हाच पती ऍक्च्युली आहे ते. खरंच होतं तसं. आणि परत आपण म्हणतो की काय हा माणूस परत नको. एकीकडे असं म्हणतो आणि दुसरीकडे आपण पूजा मात्र करत असतो हाच मिळू दे हाच मिळू दे. म्हणजे आपणच आपल्या पायात बेडी मारून घेतो. गमतीचा भाग आहे. जे जे काही साच मौल्यवान चोख ते ते अर्पी देख स्त्रियेसीच. परी आणि किती भयंकर आहे. पण आता माझ्या सहज बोलताना विचारात मनात आला एकीकडे आपण पूजा करणार जुलैमध्ये आणि मग वर्षभर आपल्याला त्रास होणार तेव्हा आपण प्रचंड पेन मध्ये असणार आणि काय माहिती कोणत्या कोणत्या इमोशन्स रिलीज होणार आणि पुन्हा पुढच्या वर्षी पुन्हा पूजा करणार. म्हणजे किती भयंकर आहे सगळं. म्हणजे क्रिएट होतंय ते काय होतंय डिझास्टर्स एनर्जीज क्रिएट होत आहेत. म्हणजे तोच पाहिजे पण निगेटिव्ह एनर्जी पण जनरेट होतीये. मग पुढच्या वेळेला काय काय स्वरूप मिळेल हा एक विचार करण्याचा मुद्दा आहे असं मला वाटतं. भयंकर आहे. जे जे काही साच मौल्यवान चोख ते ते अर्पी देख स्त्रियेसीच. परी आणि कांसी अन्न वस्त्र तेही मिळे किंवा नाही देखे नाही.
वाकडी नजर करोनी पाहिलं तिज विरोधील कोणी जरी. पण आता एक गंमत आहे हा, म्हणजे दोन्ही गोष्टी मी सगळं डिस्कस करते. मला आता क्लिक झालं. आता लक्ष्मी आणि नारायण, महादेव आणि पार्वती, ह्या पेअर्स फिक्स्ड आहेत. जेव्हा जेव्हा त्यांचं इन्कारनेशन झालं, जेव्हा जेव्हा त्यांनी अर्थवर बर्थ घेतला, तेव्हा तेव्हा त्यांचा पार्टनर तोच होता. लक्ष्मी आली तेव्हा तिच्यासाठी तो विष्णूच आला, आणि विष्णू आला तेव्हा लक्ष्मीच आली त्याची पत्नी बनून. तिथे ते लागत नाही जे आपल्या बरोबर घडतं का, हा विचार करण्याचा दुसरा पॉइंट आहे. मग तिथे का प्रॉब्लेम येत नाही, कारण ते प्युअर फॉर्म मध्ये आहेत, तिथे वासना नाहीत. पण आपण जेव्हा सेम तसंच पूजा करतात ती, त्याच्यामध्ये भाव कथेचा फार वेगळा आहे. त्यांच्या पेअरिंग सारखा करण्याचा प्रयत्न आहे पृथ्वीवरच्या कपल्स मध्ये. म्हणजे नवरा बायकोचं नातं तसं हवं, पण खरंच ते शिव पार्वती सारखं नातं असतं का, हा माझा मोठा प्रश्न आहे मला पडणार. खरंच ते विष्णू आणि लक्ष्मी असतात का, तेवढे प्युअर स्टेट मध्ये असतात का, आणि मग तो नियम इथे लागू पडणार का, आणि मग पडला तर मग ते बंधनकारक ठरतं का. हे इतके प्रश्न माझ्या मनात आता निर्माण झाले. मग म्हणून आंख बंद करून आपण काहीतरी फॉलो करण्यात काय अर्थ आहे. मग प्रश्न विचारले पाहिजे. मग हाच नवरा परत मिळवायचा आहे, मग तो, चला ठीक आहे मिळवायचा आहे, आपण गृहीत धरलं एखाद्या स्त्रीला मिळवायचंय. पण आता तो मनुष्य थोडं आउट ऑफ द ट्रॅक मी थोडं नेती आहे, आय डोंट नो मला का सुचतंय. पण आता तो जो पुरुष आहे, नवरा म्हणणारा, तो जन्माला आल्यापासून देह सोडेपर्यंत काय पद्धतीचं थॉट प्रोसेस आहे, काय पद्धतीची मेंटल बॉडी आहे, इमोशनल बॉडी आहे, काय हातापायांनी इंद्रियांनी कर्म करतो आहे, तो काय जनरेट करतो आहे, ते आपल्याला पुढे झेपणार आहे का, आणि आपण सायमल्टेनियसली काय करतोय, आणि हे कॉम्बिनेशन जेव्हा बनेल तेव्हा नेक्स्ट लाईफ मध्ये काय असेल, असे प्रश्न माझ्या मनात आता निर्माण होत आहेत. की जेव्हा या पूजा करतात तेव्हा आपण नटण्यासाठी आणि म्हणजे एक एन्जॉयमेंट आहे, म्हणजे एक एक फंक्शन आहे ते, म्हणून आपण करतोय. पण ते करताना काय घडतंय, काय मागतोय, काय प्रार्थना करू, इथे एक थॉट जरी प्रोजेक्ट केला तरी तो ऍक्टिव्हेट होतोय युनिव्हर्स मध्ये जाऊन. इतकी पॉवरफुल युनिव्हर्सल एनर्जी आहे की जे तुम्ही पाठवतायत आतून बाहेर येते तेच रिबाउंड होऊन वापस येत आहे आपल्याकडे. इतकं युनिव्हर्सल लॉज काम करतायत, लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि बरेच लॉज, युनिव्हर्सल लॉज हे काम करतायत. मग आपण काय करतोय, आपण जाणीव ठेवून हे सगळं करतोय का, आपण अंडरस्टँडिंग ठेवून काय आउटकम येणार आहे याचा विचार करून हे सगळं करतोय का. सावित्रीनं पूजा केली, सावित्रीनी का केली, तिचा तो कसा होता नवरा, त्यांची काय स्टोरी होती, ते ते कोणाचे जन्म होते, असा मी तरी अभ्यास करेन, मला जर सांगितलं कोणी करायला तर. वाकडी नजर करोनी पाहिलं तिज विरोधील कोणी जरी, तरी ओढविला कल्पांत समय ऐसा खेद होय जया लागे. देवीची शपथ मोडी ती ना कोणी भय बाळगोनी नायट्याचे, तैसे बाईलीचे पाळी मनोगत मानोनी दैवत तियसीच. काय सांगू फार तुझं धनंजया, स्त्रीची वाटे जया सर्वस्वगा, आणि तिये लागी अपत्ये जी झाली प्रेमे कवटाळी तयासी जो, आणि कही जी जी तियेची संपत्ती प्रिय मानिती ती जीवा होनी. अर्जुना तो जाण अज्ञानासी मूळ अज्ञान सबळ तेणे योगे. अज्ञानाचं मूळ अज्ञानच असतं, त्यातनं वेगळं काही बाहेर नाही निघू शकत. आता तुझं लागी काय सांगू फार सांगू काय, मूर्तीच तो होय अज्ञानाची, शुद्ध सागरात सापडली नौका घेई जैसी झोका लाटा संगे. तैसी इष्ट वस्तू प्राप्त होता जाळ जाय हुशारून हर्ष भरे. परी अनिष्टाचे होता आगमन दुःखे आदळून पडे खाली. वाहे सुख दुःख चिंता ऐसी चित्ती, चिंता ऐसी चित्ती अर्जुना तो मूर्ती अज्ञानाची. तैसी फलाकांक्षा ठेवून उत्कट वाहे सुख दुःख चिंता ऐसी चित्ती,
अर्जुना तो मूर्ती अज्ञानाची, द्रव्य लाभासाठी विरक्तीचे सोंग, आणावे का चांग जैशा रीती. तैसी फलाकांक्षा ठेवोनी उत्कट, नटे माझा भक्त होनी जो. जारिणी की जैसी राखेपती चित्त, भावयासी रत जारा संगे. तैसे काम भोग इच्छून यामनी, माझी या भजनी लागला जो. मग इष्टभोग न पावता जाण, नास्तिक बनवून सांडी भक्ती. नापिक म्हणून नित्य नवेशेत, वाहे कुण बट मतिमंद. तैसा रोज रोज नव्या नव्या देवा, मांडोनिया सेवा करी त्यांची. तोची संप्रदाय सुखे अंगीकारी, जेथे देखे भारी थाटमाट. तया गुरुचाच घेई गुरुमंत्र, परी इतरत्र विचारिना. पाषाण पूजती देवोनियाभर, होय जो निष्ठुर भूतमात्री. तेवी धनंजया जयाची ठावी ठाई, भावभक्ती नाही एकनिष्ठ. घडवोनी माझी मूर्ती शोभिवंत, घरी कोनाड्यात ठेवोनी ती. देवदेवतांची मग भेट घ्याया, निघे जो कराया तीर्थयात्रा. घरात मूर्ती ठेवली पूजा करून, पण शोधायला बाहेर आपण जातो. घरात असतं आपल्या, सर्वार्थाने आहे श्लोका. आपल्या घरात सगळं आहे, आपल्याकडे सर्वस्व आहे, पण आपण बाहेर शोधतो. हे आपल्या प्रपंचामध्ये पण येतं आणि आपल्या पर्सनल लाईफ, इंडिव्हिज्युअल लाईफ मध्ये पण येतं. आपण आत्म्याची, आपण शांतता, सुख, समाधान, आनंद आपल्या आत आहे, पण आपण बाहेर शोधतो, बाहेरच्या लोकांमध्ये शोधतो. तसंच आपल्या परिवारात आनंद, सुख, समाधान सगळं आहे, पण आपण दुसऱ्यांकडे बघतो की ह्याच्याकडे छान आहे, त्याच्याकडे छान आहे, अमक्याचं मस्त आहे, तमक्याचं मस्त आहे, हे इतकं कमवतात, त्यांच्याकडे फॅमिली खूप छान आहे. आपल्याकडे आहे सगळं, पण आपण ते नाही बघत आहे. घडवोनी माझी मूर्ती शोभिवंत, घरी कोणाडे तर ठेवोनी. देवदेवतांची मग भेट घ्याया, निघे जो कराया तीर्थयात्रा. बाहेर शोधण्याची वृत्ती फार आहे माणसाची, आहे तिथे बसून नाही मिळत, त्याला कळत नाही माझ्याकडे खूप छान काय काय आहे, हे नाही कळत माणसाला. कुळदैवताचे प्रसंगे पूजन, जरी आराधना सदा माझे. परी पर्व काल पावता विशेष, अन्य देवतांस पूजी जो का. अन्य देवतांची करी व्रत सेवा, घरी मज देवा स्थापोनिया. श्राद्धाधिक प्राप्त होता पितृकार्य, सर्वथैव होय पितरांचा. येता एकादशी होय माझा दास, करी पंचमीस नागपूजा. परी चतुर्थीस गणेशाचा भक्त, होनी दैवत त्याची पूजी. चतुर्दशी येतात तुझाची मी दुर्गे, ऐसे म्हणू लागे एकाएकी. नित्य नैमित्तिक कर्मे सांडूनिया, बसे करावया नवचंडी. आदित्याच्या वारी करोनी खिचडी, भैरवासी वाढी खापरात. येता सोमवार बिल्वदळी मग, धावे शिवलिंग पूजावया. ऐशा परी पार्था पूजी सर्व देव, परी नाही भाव एकनिष्ठ. सर्वत्र एकच आहे, हे जोपर्यंत कळत नाही तेपर्यंत ही धावाधावला काही अर्थ नाहीये. मागे पण मी बोलले होते या गोष्टीवर. काय आहे, प्रत्यक्ष परमात्मा श्रीकृष्ण आपल्याला सांगतोय. ऐकलाची परी उगा नोहे क्षण, अखंड भजन करी ऐसे. बैसे गावद्वारी वारांगना जैसी, जाण भक्ती तैसी तयाची गा. हे अगदी भक्ती तशीच आहे असं ते म्हणतात, की ज्याला त्याला पूजणारी वारांगना असते ना, तसं झालं ते. ज्याला त्याला पुजतोय, मग ते पुजायचं नाही का, असा आपला प्रश्न निर्माण होतो. ते तसं नाही आहे. पण मागे मी सांगितलं होतं की एकच एकच शक्ती सर्वांमध्ये, आणि मग ती अनुभूती पण येते आपल्याला. एकत्र एकच शक्ती सर्वत्र एकत्र असल्याचा अनुभव आणि दर्शन होतात. दुसरं मी सांगितलं होतं, जोपर्यंत ते दैवत, ती शक्ती आपल्याला बोलवत नाही किंवा घेऊन जात नाही स्वतः मजेशीरपणे, तोपर्यंत आपण जायचं नाही तिथे. धावाधाव धावाधाव करायची नाही, हे पण मी सांगितलं होतं.
आदित्याच्या वारी करोनी खिचडी भैरवासी वाडी खापरात येता सोमवार बिल्वदळी मग धावे शिवलिंग पूजावया. सर्वथा तो पार्था अज्ञानाची मूर्ती व्यभिचारी भक्ती ऐसी ज्याची. या भक्तीला व्यभिचारी भक्ती म्हटलेलं आहे, चक्क नाव दिलेलं आहे व्यभिचारी भक्ती. म्हणजे ही भक्ती खरी भक्ती नाही असं परमात्मा श्रीकृष्णाला म्हणायचंय. कळतंय म्हणजे काय, काय इंटेन्सिटीची अंडरस्टँडिंग त्याला अपेक्षित आहे. आणि म्हणून शक्ती स्वरूपात बघितलं पाहिजे सर्वांना, शक्ती स्वरूपात. त्याला त्याला बाह्य स्वरूपात नाही बघितलं पाहिजे. म्हणजे आता जरी देवीचं स्वरूप आहे आणि गणपती आहे, विष्णू आहे किंवा शिव आहे, हे दैवत आहेत पुरुष म्हणजे मस्क्युलाईन, आणि सगळ्या देव्या आहेत त्या फेमिनाईन एनर्जीज. पण आता आपण बघायला गेलं तर अर्धनारी नटेश्वर मध्ये त्या एकरूप होऊन जातात, फेमिनाईन आणि मस्क्युलाईन एक होतात. तर एक होऊन जे स्वरूप येतं, अशा पद्धतीनं जर आपल्याला ते करता आलं कन्वर्ट आणि चेंजेस करता आले, तर त्याचा अभ्यास केला पाहिजे. जिथे तिथे आपण वेगळं 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 धावत बसायचं नाही. ऐशा परी पार्था पूजी सर्व देव परी नाही भाव एकनिष्ठ. एकलाची परी उगानो हे क्षण अखंड भजन करी ऐसे. वैसे गावद्वारी वारांगना जैसी जाण भक्ती तैसी तयाची गा. सर्वथा तो पार्था अज्ञानाची मूर्ती व्यभिचारी भक्ती ऐसी ज्याची. तपोवने तीर्थे किंवा नदी तट निर्मळ एकांत देखोन या. जयाचे गा मन जातसे विटून तोही तोची जाण पंडू सुता. लोकसमाजाची सर्वथा आवड गजबज गोड वाटे जया. लौकिक गोष्टींची गात बैसे स्तुती. तोही पार्था मूर्ती अज्ञानाची. अजून लक्षणं सांगतायत. गर्दी पाहिजे, माणसं पाहिजेत, माणसांशिवाय सहन नाही होत, एकांत नकोसा वाटतो. खूप माणसं आहेत अशी की घरात एकटं बसायला आवडत नाही, बेचैन होतं. मग जातात इकडे, जातात तिकडे, जातात तिकडे. नातेवाईक पाहिजेत, माणसं पाहिजेत, गडबड पाहिजे, गोंधळ पाहिजे. आवडच त्याची आहे. पण त्याच्यात त्यांची चूक नाही बरं, कारण त्यांची वेळ नाही आली अजून. ज्या वेळेला वेळ येते ना, तो गोंधळ नकोसा होतो आपोआपच आत्म्याला, आणि तो बाहेर पडतो त्यात. त्यामुळे आपण नावं नाही ठेवतो लोकांना. तो त्यांचा वेळ नाही आलेला, लेट देम एन्जॉय. पण आपला आला असेल तर आपण विचार केला पाहिजे त्याच्या, किंवा आपण विपरीत तर नाही वागत आहे, गोंधळ तर नाही घालत बसत आहे उगीच लोकांना घेऊन. आणि आत्म्याला काहीतरी वेगळं हवंय, गोड वाटतंय काहीतरी खाऊ, आध्यात्मिक अभ्यास खाऊ गोडीचा वाटतोय. पण आपण मात्र शरीर देहाला घेऊन बसलाय दुसऱ्या चार पाच मैत्रिणी, हे ते मित्र परिवार नातेवाईक, सारखं कोणीतरी. ते विचार करावा लागेल. लौकिक गोष्टींची गात बैसे स्तुती तोही पार्थामूर्ती अज्ञानाची. लौकिक गोष्टी काय काय असतात? नोकऱ्या, याचं हे, ती स्टेज, ती पोझिशन. लौकिक म्हणजे समाजातलं स्थान. लौकिक म्हणजे दागदागिना, प्रॉपर्टी, ह्याच्यावर चर्चा. लौकिक म्हणजे सामाजिक गोष्टींची चर्चा. ह्या सगळ्यातच बसलेले असतात. खूप असे पण लोक आपल्याला मिळतात की खूप अशा गोष्टींवर खूप चर्चा करायला त्यांना आवडते. जेव्हा पण येऊन बसतात ते त्याच विषयावर बोलतात. असे लोक पण दिसतात. बट लेट देम एन्जॉय. आपण काय करायचं ते बघायचंय. यातनं अभ्यासात ना आपल्याला काय करायचं ते ठरवायचं. लोकांना नाही टीका करायची, जाऊन सांगायचं नाहीये कोणाला तुम्ही चुकीचं करताय. ते आपलं काम नाही, कारण त्यांचा तो टाइम नाही आलेला. आणि जेणे होय आत्मसाक्षात्कार ऐसी जी साचार ब्रह्मविद्या. आतापर्यंत जेवढं मी बोलले ते आपल्या पुरतं आहे, लोकांसाठी नाही आहे, कारण त्यांची वेळ नाही आलेली. आपण अभ्यास करतोय म्हणजे कदाचित आपली वेळ आली आहे किंवा येणार आहे, किंवा ऑन द प्रोसेस, ऑन द ट्रॅक आहे, असं आपण समजू शकतो. तर आपण विचार करायचा या सगळ्या बिहेवियरचा. आणि जे होय आत्मसाक्षात्कार ऐसा ऐसीची ऐसी जी साचार ब्रह्मविद्या. ऐकोनी ती गर्वे करी उपहास दावोनी प्रकर्ष पण पांडित्याचा. उपनिषदांचा नाहीचा अभ्यास नावडे जयास योगशास्त्र. तयाचे गा मन धावे वणवण अध्यात्माचे ज्ञान डावलोनी. आत्मनिरूपण म्हणून जे काही तयाचे नावही उच्चारीना.
म्हणून जयाची मती बारा वाटे, फुटोनिया फाटे धावे स्वैर. कर्मकांड जाणे पढला पुराणे, ज्योतिषी तो म्हणे तैसे होय. कला कौशल्यात अत्यंत निपुण होय जो प्रवीण पाकशास्त्री. जारण मारण उच्चाटनादिक मंत्र तंत्र देख हाती ज्याच्या. कोकशास्त्र पूर्ण जाणून घेतले ग्रंथ पाठ केले भारतादी. जयापुढे सर्व शास्त्रे मूर्तिमंत जोडून या हात उभी ठेली. जया नीतीशास्त्र झाले अवगत जाणे जो समस्त वैद्यकही. धजेना कोणीही धरावया हात काव्य नाटकात जयाचा गा. स्मृतीचा विचार ठाऊका सकळ जाणे इंद्रजाल विद्यातीही. निघंटू म्हणून जो का शब्दकोश तयाचा अभ्यास पूर्ण ज्याचा. वैदिक शब्दकोश निघंटू म्हणजे न्याय व्याकरणी पांडित्य अगाध परी जो जन्मांध आत्मज्ञानी. एक आत्मज्ञाना वाचून इतर शास्त्राशी आधार सकळ जो. परितयाचे ते जळो शास्त्रज्ञान जन्मले संतान मुळी जैसे. नको पाहू पार्था ढुंकोनीही तेथे व्यर्थ घेऊन ते काय लाभ. मोर पिसाऱ्यात ठाई ठाई डोळे परी ते आंधळे दृष्टीविन. आत्मज्ञानाशिवाय काही एवढ्या दुनियाभरचं जे काही आता वर लिहिलंय ते सगळं ज्ञान फुकट आहे, व्यर्थ आहे, फालतू आहे. जोपर्यंत ते सगळ्या पांडित्यामधनं आत्मज्ञान जागृत होत नाही तोपर्यंत ज्ञान हे अज्ञानासारखं आहे. कारण आत्मज्ञान आल्यावर या असलेल्या ज्ञानाचा उपयोग कसा करायचा तो अप्रोचच बदलून जातो. तिथे अहंकार उरत नाही की मला हे कळतं. हा मला अहंकार उरत नाही आत्मज्ञान झाल्यानंतर. आणि म्हणून जोपर्यंत आत्मज्ञान नाही तोपर्यंत सर्व दुनियाभरचं ज्ञान जेवढे सगळे विषय आहेत जेवढे सगळे शास्त्र आहेत त्या सगळ्याचं पांडित्य आलं तरी ते व्यर्थ आहे. त्याचा काही उपयोग नाहीये. एक आत्मज्ञाना वाचोनी इतर शास्त्रासी आधार सकळ जो. परितयाचे ते जळो शास्त्रज्ञान जन्मले संतान मुळी जैसे. नको पाहू पार्था डोंकोनी तेथे व्यर्थ घेऊन ते काय लाभ. मोर पिसाऱ्यात ठाई ठाई डोळे परी ते आंधळे दृष्टीविन. तैसे शास्त्रज्ञान तयाचे ते जाण आत्मज्ञाना विण आंधळे गा. पार्था परमाणू एवढे केवळ संजीवनी मूळ जोडे जरी. परी बहु काय गाडे भरोनिया वनस्पती वाया आणि त्या. आता यातलं एखाद्याला काय ज्योतिषशास्त्र आहे किंवा एखाद्याला कला प्राप्त आहे किंवा एखाद्याला अध्यात्म पुराणातलं शास्त्रांचा अभ्यास आहे. पण जोडीला जर आत्मज्ञान असेल ना तर त्या व्यक्तीचे पर्सनॅलिटी वेगळी असते. तो असलेल्या सोबतच्या ज्ञानाचा वेगळ्या पद्धतीनं वापर करतो. जनहितासाठी काम करतो, समाजासाठी काम करतो आणि वाटतो. मुख्य म्हणजे वाटतो, दुसऱ्यांना देतो सढळ हातानी. हा मेजर डिफरन्स येतो जर तिथे आत्मज्ञान पण जोडीला असेल तर. अदरवाईज नुसतं आपलं मोठेपणा दाखवण्याचा प्रकार असतो, प्रेझेंटेशन ऍटिट्यूड. पार्था परमाणू एवढे केवळ संजीवनी मूळ जोडे जरी. परी बहु काय गाडे भरून या वनस्पती वाया आणि त्या. परमाणू एवढं संजीवनी मूळ कोणतं आत्मज्ञानाचं. एवढूस जरी तुम्हाला आत्मज्ञानाचा टच जरी असला ना तरी पर्सनॅलिटी चेंज होते, आत्म्याची प्रवृत्ती चेंज होते. इतका मेजर डिफरन्स येतो. परी बहु काय गाडे भरून या वनस्पती वाया आणि त्या. सर्व सामुद्रिक लक्षणे सुरेख परी नाही रेखा आयुष्याची. किंवा धडासी जबुलोनी घालोनी भूषणे जैसे शोभविणे शिराविण. इतकं महत्व आहे आत्मज्ञानाला. नुसतं धड बाकीचं नॉलेज म्हणजे नुसतं खालची बॉडी अर्धवट, डोकंच नाही त्याला. तसं आहे ते. आत्मज्ञान नसेल तर व्यर्थ आहे सगळं. वधूवरा विण व काढणे वरात तरी ती निभ्रांत विटंबना. तैसी अप्रमाण सर्व शास्त्रे जाणं एका आत्मज्ञान नाही जरी.
म्हणून अध्यात्म ज्ञानाची अठाई जया मुळा नाही नित्यबोध तयाचे शरीर जाण पार्था भले बीज अंकुरले अज्ञानाचे आणि तयाची ती विद्वत्ता ही भली विस्तारली वेली अज्ञानाच्या मुखे जे जे काही शास्त्रवाक्य बोले अज्ञान ते आले फुलोनिया मग ते किती विद्वत्ता त्यांच्याकडे असली तरी काहीही उपयोग नाही त्याचा एका लेवलवर जाऊन ती शून्य आहे कारण अहंकाराचा टच असतो तिथे मीपणाचाच टच असतो बऱ्याच गोष्टी असतात त्यामुळे ती व्यर्थ आहे आणि करी जे जे पुण्यकर्म काही अज्ञान ते पाही फळा आले म्हणून जो कोणी मानिना अध्यात्म तया ज्ञानवर्म आकळेना बोलोनी हे काय हवे हवे दाखवाया भले धनंजया जाणसी तू ऐल तीरा आधी घेई जो माघार तया पैल तीर भेटे कैसे ना तरी दारीचं मस्तक तोडोन ठेवले पुरोन जयाचे गा तयासी पांडवा घरातील ठेवा दिवसावा केदवा कैसा सांगे तैसे जया नाही अध्यात्माचे ज्ञान तत्वार्थ गहन देखे नाजो आता विशेष हे आकडे मांडोन द्यावे पटवून ऐसे नाही गर्भवती लागी वाढीता भोजन सहजे पोषण गर्भस्थाचे तैसे मागे केले ज्ञान निरूपण तेव्हाची अज्ञान कळू आले आंधळे असे करू जाता आमंत्रण संगे तो घेऊन येई तुझा हा हा कसं उदाहरण दिलंय बघा आंधळा असतो त्याला जर ये म्हणलं तर तो एकटा नाही येणार त्याला दिसतच नाहीये त्यामुळे तो दुसऱ्याला कोणाला तरी घेऊन येणार तशी अवस्था आहे त्या लोकांची तैसे निरूपिता ज्ञानाचे लक्षण कासया व्याख्यान अज्ञानाचे अमानित्वादिक लक्षणे मागुती ऐसी उफराटी करोनिया निरोपिली येथे अज्ञान लक्षणे ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचा ज्ञानदेव म्हणतायत इतकं इतकं डिटेल मध्ये मी अज्ञानाचं पुरेपूर लक्षण तुम्हाला वर्णन करून सांगितलेलं आहे ज्ञानपदे ऐसी सांगता उलट अज्ञान ते स्पष्ट स्वभावेची मागा श्लोकपादे बोलिले मुकुंदे पार्थ ज्ञानपदे 18 करोनी उलट न्याहाळली जरी सिद्धी होय तरी अज्ञानाची आता ज्ञान म्हणून जे सांगितलेलं आहे त्यांनी असं म्हटलंय त्याला जरी नुसतं बघितलं की त्याच्यात काय काय सांगितलंय ते सोडून बाकीचं सगळं अज्ञान आहे हे सुद्धा आपल्याला अर्थ कळतो जर अभ्यास करायचा म्हटला तर ज्या पदांमध्ये ज्ञानाचं वर्णन आहे त्याच्यात जे मुद्दे नाहीत ते अज्ञान आहे इतकं क्लिअर आहे श्लोकपदे पूर्ण घेऊन या ध्यानी सीमा ओलांडून देश मात्र मूळ अभिप्राय करावया स्पष्ट केवळ निमित्त झालो मी तव श्रोते जन बोलती साचार प्रेमे मज धीर देवनिया कवी पोषका तू भीतोसी कावाया नको ऐसा द्याया परिहार इतकं स्पष्टीकरण देऊ नका असं श्रोतागण म्हणतोय आम्ही गीतारूप गुहे माझी भले गुप्त जे ठेविले अभिप्राय ते तुवा यथार्थ करावे प्रकट बोलिला श्रीकांत येसे तुझ तुम्ही फक्त त्याला गीतेतलं गुहेमध्ये जे गुप्त धन ठेवलेलं आहे ते आम्हाला सांगा त्याची मनोगत तयाचे प्रस्तुत आम्हा मूर्तिमंत दावितोसी ऐसे म्हणू तरी ज्ञानदेवा जणे येईल दाटोनी चित्त तुझे म्हणून हे राहो न बोलू आणिक संतोषलो देख स्वभावेची आणि आम्हाला गी श्रवण सुखाची ज्ञान नौकासाची जोडली गा तरी यावरी जे बोलिला श्रीहरी त्याची झड करी सांगाता संतांचे हे वाक्य पडता चिकानी म्हणे उल्हासोनी ज्ञानदेव अहो श्रोते जन ऐका सावधान देव तो श्रीकृष्ण काय बोले म्हणे ऐकली स लक्षणे जी आता जाणती सर्वथा अज्ञानाची अज्ञान विभाग सांडोनी हा पाठी देई दृढ मिठी ज्ञानासीच आता एवढा अभ्यास केल्यानंतर जरा पण आपण अज्ञानाला मिठी मारणं सोडून दिलं पाहिजे विवेक दरवाजात सतत उभा पाहिजे की काय होतंय अज्ञान की ज्ञान अज्ञानी का ज्ञानी हे चेक केलं पाहिजे रेग्युलेटर तिथे असला पाहिजे इतकं वर्णन अत्यंत डिटेल मध्ये दिलेलं आहे याच्यापेक्षा डिटेल मध्ये असू नाही शकत कुठे अज्ञानाची लक्षणं तया शुद्ध ज्ञाने मग पार्था तुझं भेटेल सहज ज्ञेय वस्तू आणि त्या ज्ञानाच्या शुद्ध ज्ञानाच्या सहाय्याने
ज्ञेय वस्तू म्हणजे जी आपल्याला प्राप्त करायची आहे ती वस्तू आपल्याला प्राप्त होते. आत्म्याची शक्ती आपल्याला कळते. आपण कोण आहोत ते कळतं. आपण प्रत्यक्ष परमात्म सूर्य आहोत हे आपल्याला कळतं. ही आहे ती वस्तू. ऐकोनी हे पार्थे ज्ञेय स्वरूपास जाणावया आस केली जेव्हा, तेव्हा तयाचा तो ओळखोनी भाव सर्वज्ञांचा राव काय बोले. आणि ही आस लागलेली आहे पार्थाला की ती वस्तू मला कधी मिळते, कशी प्राप्त करू. म्हणे पार्थ ऐक तत्वता जे ज्ञेय तयाचा आशय सांगू आता. आता ज्ञेय काय आहे ते ते पुढे सांगणार आहेत.